विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी आपल्या वाणिज्य शाखेचा सिलेबस बनवत असताना विद्यार्थ्यांना भविष्यकालीन उपयोगासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वाणिज्य शाखेमध्ये BCom फर्स्ट इयरमध्ये सेकंड सेमिस्टरमध्ये टॅली अकाउंटिंग हा विषय आपल्यासमोर ठेवलेला आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सचं ज्ञान जर आपल्याला परिपूर्णरित्या आपल्याला मिळालं तर निश्चितच आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा पुढच्या वर्षी आपण पार्ट टाईम जॉब करू शकतो. फर्स्ट सेमिस्टरमध्ये फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये निश्चितच आपण बेसिक अकाउंटिंग शिकलेलो आहोत. त्याप्रमाणेच बेसिक अकाउंटिंग शिकल्यानंतर तीच अकाउंटिंग, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग ही कशा पद्धतीनं केल्या जाते आणि ती कॉम्प्युटरच्या माध्यमातून अचूकरित्या लिहिण्यासाठी, मांडण्यासाठी निश्चितच आपण संगणकाचा वापर करू. आणि आज या टॅलीमुळे, टॅली अकाउंटिंग या पॅकेजमुळे निश्चितच मोठमोठ्या व्यवसायांची, लेखाकर्माची अडचण ही निश्चितच सोडवण्यात आलेली आहे. पूर्वी अकाउंटिंगची लेखे ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वह्यांची, पुस्तकांची, बुक्सची जपवणूक आपल्याला करावं लागायची. परंतु व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे, विस्तार वाढल्यामुळे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये निश्चितच आज मोठ्या प्रमाणामध्ये टॅली अकाउंटिंगचा वापर प्रत्येक व्यापारी हा निश्चितच करत असतो. यामुळे व्यापाऱ्यांना आपले आर्थिक लेखे तर ठेवता येतात, परंतु त्यासोबतच काही नियोजनासाठी, काही भविष्यकालीन नियोजनासाठी सुद्धा या अकाउंटिंगचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो बँकिंग क्षेत्र असेल, इतरही आर्थिक क्षेत्रे कोणतीही असतील, या सर्वच ठिकाणी सर्व ट्रान्झॅक्शन्स ही ऑनलाईनच्या माध्यमातून आज आपणास होत असलेली दिसून येतात. मग विद्यार्थी मित्रांनो, टॅली अकाउंटिंग या कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये निश्चितच आपल्या कॉम्प्युटरमध्ये आपण हे टॅली सॉफ्टवेअर अपलोड केल्यानंतर आणि नंतर आपण स्क्रीनवर निश्चितच तो टॅली अकाउंटिंग हा स्क्रीन ओपन केल्यानंतर एकदम सुरुवातीला आपल्याला टॅलीचा हा डॅशबोर्डवर टॅली अकाउंटिंग या स्क्रीनमध्ये आपणास दिसून येतं. मग या स्क्रीनमध्ये टॅली ओपन केल्याबरोबरच कंपनी इन्फो असा एक आपल्यासमोर बॉक्स दिसतो किंवा डाव्या साईडला सिलेक्ट कंपनी आणि उजव्या साईडला क्रिएट कंपनी असे दोन ऑप्शन त्या सिलेक्ट कंपनीमध्ये आपल्याला आढळून येतात. मग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जर आपली कंपनी किंवा आपले इतरही काही खाते असतील, इतरही व्यवसायाचे काही खाते असतील किंवा एखादी फर्म असेल अकाउंटिंग करणारी, मग निश्चितच तो वापर करत असताना सिलेक्ट कंपनी, त्याच्याकडे पूर्वीच्या कंपनीचे जे अकाउंट्स असतील तर तो त्या ऑप्शनवर क्लिक करेल. या सिलेक्ट कंपनी या ऑप्शनवर सिलेक्शन बार नेऊन एंटर प्रेस केल्यावर ज्या ज्या कंपनीची बुक्स ऑफ अकाउंट्स आपल्या संगणकामध्ये तयार आहेत, आपल्या कॉम्प्युटरमध्ये तयार केलेले आहेत, त्या कंपनीच्या नावांची लिस्ट आपल्याला सिलेक्ट कंपनीच्या यादीमध्ये दिसते. स्क्रीनच्या डाव्या बाजूला ज्यावेळेस आपण टॅली अकाउंटिंगचा स्क्रीन ओपन करू, त्यामध्ये सुरुवातीलाच कंपनी इन्फो अशा प्रकारचा एक बॉक्स दिसतो, डायलॉग बॉक्स, आणि त्यामध्ये सिलेक्ट कंपनी आणि क्रिएट कंपनी असे दोन ऑप्शन दिसतात. जर आपल्याकडे कंपनीची पूर्वीच नोंद केलेली असेल, अनेक कंपन्या असतील, तर आपण त्या सिलेक्ट कंपनीज म्हणून एखाद्या कंपनीला ओपन करून आपण त्याच्यामध्ये अकाउंटिंग करू शकतो. मग यामधून आपल्याला हवी ती कंपनी आपण
त्या कंपनीची बुक्स ऑफ अकाउंट्स आपल्याला ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी आपण सिलेक्ट करू शकतो. मग एखादी कंपनी सिलेक्ट केल्यावर आपण ज्या व्हाउचर एंट्रीज करू त्या सर्व एंट्रीज सिलेक्ट केलेल्या कंपनीच्या बुक्स ऑफ अकाउंटिंगमध्येच रेकॉर्ड होतात. मग टॅली 9 या ERP सॉफ्टवेअरने अगदी आपल्याला कॉम्प्युटरमध्ये हा टॅली ऑप्शन ओपन केल्याबरोबरच निश्चितच आपल्याला संगणकामध्ये काय करावायचं आहे, कोणती अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स त्याच्यामध्ये करावायचे आहेत, ती आपण सर्व ट्रान्झॅक्शन्स या अकाउंटिंगमध्ये करू शकतो. मग टॅलीमधून आपण असेल ती जुन्या कंपनी असतील ते सिलेक्ट कंपनीमध्ये आपण जाऊन ती घेऊ शकतो. आणि त्याच्यासोबतच उजव्या साईडला क्रिएट कंपनी, न्यू कंपनी क्रिएशन, क्रिएट कंपनीवर आपण प्रेस केल्यानंतर आपण न्यू कंपनीसुद्धा क्रिएट करू शकतो. जर आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमध्ये काही सुरुवातीपासूनच काही कंपनीची बुक्स ऑफ अकाउंट्स तयार असतील तर त्यातील XYZ या कोड नंबरची कंपनी असेल, आपल्याला टॅली अकाउंटिंग हे चालू केल्याबरोबरच आपोआप सिलेक्ट करूनसुद्धा मिळते. मग कंपनीचे जे कोड नंबर्स असतील, कंपनीच्या नावाची लिस्ट असेल, प्रत्येक कंपनीच्या नावासमोर ते दिसून येतं. जर कॉम्प्युटरमध्ये एकाच व्यवसायाची बुक्स ऑफ अकाउंट्स तयार असतील तर टॅली सुरू केल्याबरोबर त्याच कंपनीची बुक्स ऑफ अकाउंट ओपन होतात, म्हणजे ती कंपनी आपोआप सिलेक्ट होते. या टॅली 9मध्ये आपण एकाच वेळी एकापेक्षा जास्त कंपनी ओपन ठेवून कार्य करू शकतो. ओपन मीन्स सिलेक्ट करून आपण वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळं अकाउंटिंगसुद्धा तयार करू शकतो. मात्र एकाच वेळी एकाच कंपनीमध्ये आपल्याला काम करता येतं. त्यासाठी सिलेक्टेड कंपनीजपैकी ज्या कंपनीमध्ये आपल्याला काम करावायचं आहे ती कंपनी पुन्हा आपल्याला सिलेक्ट करावी लागते. म्हणून त्या सिलेक्ट केलेल्या कंपनीमध्ये सुद्धा आपण एखादी कंपनी विशिष्ट निवडून त्याच्यामध्ये कार्य करू शकतो, अकाउंटिंगचं कार्य करू शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो, ही अकाउंटिंगची कार्य करत असताना ज्याप्रमाणे बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये आपण जी अकाउंटची रूल्स रेग्युलेशन पाहिलेली आहे तीच 100% या टॅली अकाउंटिंगमध्ये ती वापरली जातात. मग यासोबत नंतर उजव्या साईडचा जो दुसरा बॉक्स आहे क्रिएट कंपनी, क्रिएटिंग बुक्स ऑफ अकाउंट्स, त्याचं सिलेक्शन केल्यानंतर या ऑप्शनद्वारे आपण एखाद्या नवीन कंपनी किंवा नवीन बिझनेसची बुक्स ऑफ अकाउंट्स तयार करू शकतो. आणि आपण हे टॅली अकाउंटिंग शिकत असताना निश्चितच न्यू कंपनी क्रिएट करतो, न्यू कंपनीचं क्रिएशन करतो, आपल्या नावानं नवीन कंपनी तयार करतो आणि याद्वारे आपण आपलं टॅलीचं शिक्षण हे पूर्ण करत असतो. मग या ऑप्शनद्वारे आपण टॅलीमध्ये आपण एखाद्या व्यवसायाची निवड करू शकतो. मग या टॅली 9 या ऑप्शनवर क्लिक केल्यामध्ये टॅली 9 सुरू झाल्यानंतर टॅली पहिल्याच वेळी जर सुरू झाला असेल तर त्यावेळेस त्या स्क्रीनवर दिसणारे लिस्ट ऑफ कंपनीज आणि क्रिएट अ कंपनी या दोन ऑप्शनपैकी आपण जर क्रिएट अ कंपनी या सिलेक्ट केल्यानंतर या स्क्रीनमध्ये आपणास कंपनी इन्फो असा बॉक्स दिसल्यानंतर आपण सिलेक्ट कंपनी आणि क्रिएट कंपनी निश्चितच असे आपण दोन बॉक्स पाहतो. मग यामध्ये आपण क्रिएट कंपनी, मग नवीन कंपनी आपण तयार करतो. मग या ठिकाणी आपण तयार करत असताना जर आपला कर्सर हा कंपनी क्रिएट, न्यू कंपनी क्रिएट यावर नेल्यानंतर बुक्स ऑफ अकाउंट्स तयार करू शकतो. क्रिएट कंपनी यावर कर्सर नेऊन प्रेस केल्यानंतर आपल्याला कंपनी क्रिएशन अशा नावाचा स्क्रीन आपल्यासमोर येतो. मग या कंपनी क्रिएशनमध्ये निश्चितच त्या मेनूमध्ये लेफ्ट साईडला कंपनी क्रिएशन हा डायलॉग बॉक्स दिसतो. त्याखाली मग सिक्वेन्सनुसार डिरेक्टरी नेम, मेलिंग नेम, ॲड्रेस अशा प्रकारची माहिती जी आपल्याला नवीन कंपनी क्रिएट करायची आहे त्याची संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी भरत असतो.
मग ही वेगवेगळी माहिती भरत असताना, नवीन कंपनी तयार करत असताना येथे आपल्याला आपल्या कंपनीची संपूर्ण बेसिक माहिती लिहिता येते. मीन्स टाईप करून आपण ती त्या टॅली अकाउंटमध्ये त्या स्क्रीनवर टाईप करू शकतो. मग या स्क्रीनमधील एक एक ऑप्शन निश्चितच कशा स्वरूपानं आपण तो भरतो हे आपण प्रॅक्टिकलच्या स्वरूपात पाहणारच आहोत. तत्पूर्वी या स्क्रीनमध्ये क्रिएट अ कंपनी या स्क्रीनमध्ये सुरुवातीला दिसणारा डिरेक्टरी, मग या ऑप्शनमध्ये या डिरेक्टरीच्या समोर आपण तयार करीत असलेल्या कंपनीच्या फाईल्स कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कवर कोठे स्टोअर व्हाव्यात हे आपल्याला येथे या ठिकाणी सांगता येतं. मग या ठिकाणी बाय डिफॉल्ट सी टॅली डाटा असा पाथ दिलेला असतो, परंतु आपल्याला वेगळा फोल्डर हवा असल्यास आपण त्याचे नाव व पाथ या ठिकाणी बदलू शकतो किंवा आपल्याला ते देता येतं. त्यासोबतच या डिरेक्टरीनंतर डिरेक्टरीच्या खालीच नेम, मग या ठिकाणी आपल्या व्यवसायासाठी आपल्या कंपनीसाठी बुक्स ऑफ अकाउंट्स तयार करावायचे आहेत, त्या बिझनेसचं नाव त्या उद्योग व्यवसायाचं नाव या नेमच्या समोर टाईप करावे लागते. त्यासोबतच नेमच्या खाली मेलिंग नेम, मग या ठिकाणी आपल्याला आपल्या कंपनीच्या व्यवसायाच्या प्रिंटेड अकाउंटिंग रिपोर्टमध्ये जे नाव हवं असेल ते नाव या ठिकाणी आपल्याला देता येते. बाय डिफॉल्ट आपण जे नाव नेम या ऑप्शनसमोर देऊ तेच नाव या ठिकाणी येते, परंतु आपण हे नाव बदलू शकतो. मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिरेक्टरी, मेलिंग नेम आणि त्यानंतर तिसरा कॉलम येतो तो म्हणजे ॲड्रेस. मग या ठिकाणी आपल्या कंपनीचा ज्या ठिकाणी आपला व्यवसाय कार्यरत आहे, जे रजिस्टर्ड ऑफिस आहे त्या ठिकाणचा आपण ॲड्रेस रजिस्टर्ड पत्ता या ठिकाणी आपण निश्चितच आपल्या व्यवसायाचा पत्ता हा टाईप करू शकतो. मग यासाठी या टॅली 9 या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये 4 ओळींची जागा दिलेली आहे. कोणताही पत्ता कितीही डिटेल लिहावायचा असेल तर या 4 ओळीमध्ये तो मावतो. म्हणून या ठिकाणी आपण आपल्या कंपनीचा व्यवसायाचा ॲड्रेस टाईप करावा. त्यानंतर कंपनी क्रिएशनमध्येच परत 5वा मुद्दा येतो तो म्हणजे स्टॅट्युटरी कंप्लायन्स फॉर्म. मग या ठिकाणी आपली कंपनी ज्या देशामध्ये कार्यरत आहे, काही वेळा कंपनीची कार्यालय वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये, निश्चितच इतर देशामध्ये स्थापन झालेले असतात. मग अशा वेळेस ज्या देशामध्ये आपली कंपनी कार्यरत आहे त्या देशाच्या सरकारी नियमाप्रमाणे आपल्याला कंपनीची टॅक्स स्ट्रक्चर, टॅक्स रिपोर्ट्स इत्यादी सर्व असावे लागते. टॅली 9मध्ये वेगवेगळ्या देशांचे टॅक्स स्ट्रक्चर, टॅक्स रिपोर्ट्स व इतरही स्टॅट्युटरी इन्फॉर्मेशन या ठिकाणी अगोदरच भरून ठेवलेली असते. आपण या ऑप्शनसाठी आपली कंपनी ज्या देशामध्ये कार्यरत आहे त्या देशाचं नाव सिलेक्ट करावं. निश्चितच आपली कंपनी ही इंडियामध्ये असल्याकारणाने आपण त्या ठिकाणी इंडिया हे सिलेक्ट करतो. म्हणजेच आपल्या या देशाच्या स्टॅट्युटरी इन्फॉर्मेशनमध्ये टॅक्स स्ट्रक्चर, रिपोर्ट इत्यादी माहिती आपल्याला निश्चितच या टॅली सॉफ्टवेअरमध्ये इनबिल्ट समाविष्ट असलेली दिसून येते. मग या ठिकाणी स्टॅट्युटरी कंप्लायन्स फॉर याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो 6वा तो म्हणजे स्टेट. मग या स्टेटच्या कॉलममध्ये आपण निश्चितच या ठिकाणी येथे आपल्याला आपल्या कंपनीचं ऑफिस ज्या राज्यामध्ये ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटचे नाव सिलेक्ट करावे. निश्चितच आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र हे लिहू. मग येथे उजव्या बाजूला आपल्याला निश्चितच लिस्ट ऑफ स्टेट हे दर्शविल्या जातं.
आणि या लिस्टमधूनच आपल्याला हव्या त्या स्टेटचे नाव सिलेक्ट करावायचे असते. टॅलीने ही आपल्यासाठी करून दिलेली व्यवस्था आहे. म्हणजेच आपण जे स्टेट सिलेक्ट करतो त्या स्टेटच्या व्हॅट असेल, GST असेल, इतरही टॅक्सच्या संबंधित काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतील त्या स्टेटचे, त्यानुसार त्याचं पर्सेंटेज हे आपल्याला टॅली 9मध्ये दिसून येतं. प्रत्येक स्टेट वाईज GST, SGST याच्यात काही फरक असेल, स्टेट वाईज टॅक्सेस व्हेरिएशन असेल, निश्चितच ते टॅलीमध्ये 9मध्ये त्या रूल्स आणि रेग्युलेशनचा समावेश केलेला असतो, त्या पर्सेंटेजचा समावेश केलेला असतो. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे पिनकोड. या ठिकाणी आपली कंपनी, आपल्या कंपनीचं ऑफिस ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या परिसराचा, त्या गावाचा, त्या तालुक्याचा जो काही पिनकोड असतो तो पिनकोड निश्चितच आपण या ठिकाणी टाईप करावा. त्यासोबतच एक 8वा मुद्दा येतो त्याच्यानंतरच खाली टेलिफोन नंबर. विद्यार्थी मित्रांनो, याही ठिकाणी आपल्या कंपनीचा कार्यालयीन ऑफिसचा जो काही नंबर असतो, टेलिफोन नंबर असेल, त्यासोबतच काही आज ऑफिशियल मोबाईल नंबर्स असतील, ते या ठिकाणी आपल्या कंपनीचा दूरध्वनी क्रमांक आपण टाईप करावा. त्यासोबतच दुसरा 9वा मुद्दा असा येतो टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये ईमेल. मग या ठिकाणी आपल्याला आपल्या कंपनीचा ईमेल ॲड्रेस जो काही असेल व्यवसायाचा, तो या ठिकाणी निश्चितच आपल्याला टाईप करावा लागतो आणि तोही या ठिकाणी आपल्या इन्फॉर्मेशनमध्ये देऊन ठेवता येते. पुढे एखादा रिपोर्ट जर आपल्याला एखाद्या पार्टीला ईमेल करावायचा असेल तर हाच ईमेल ॲड्रेस सेंडरचा ईमेल ॲड्रेस म्हणून घेतला जातो. म्हणून ईमेलच्या ठिकाणी निश्चितच आपल्या कंपनीचा ईमेल ॲड्रेस हा आपण टाईप करत असतो. त्यानंतर करन्सी सिम्बॉल. करन्सी सिम्बॉल या ठिकाणी आपली कंपनी ज्या देशामध्ये कार्यरत आहे त्या देशाची करन्सी, मग काही ठिकाणी डॉलर असेल, काही ठिकाणी रुपीज असेल किंवा इतरही काही नावे असतील, मग ते आपण टाईप करावं. जसं आपल्याकडे RS मीन्स रुपीज असेल ते आपण टाईप करतो. म्हणजे सर्व अकाउंट्स रिपोर्ट ज्या प्रिंटिंगमध्ये सर्व आकडे रुपयामध्ये आहेत ते दर्शविले जातात, ते रुपीजमध्ये दर्शविल्या जातील. मग तशा पद्धतीने आपण त्याला आपल्या टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये RS मीन्स रुपीज आणि आता नवीन आलेला रुपीज तो सिम्बॉल आता समाविष्ट नाही आहे, परंतु RS नावाचा हा सिम्बॉल आपल्याकडे टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट आहे. त्यानंतरचा 11th मुद्दा आहे तो मेंटेन. आज आपण न्यू कंपनी क्रिएशन या बाबतीत माहिती पाहत आहोत. त्यामध्ये आपण तो फॉर्म भरत असताना, कंपनी इन्फॉर्मेशन भरत असताना ती कशा पद्धतीने भरावायची ही आपण महत्त्वाची माहिती आज आपण पाहत आहोत. मग मेंटेन हा जो 10व्या क्रमांकाचा 11व्या क्रमांकाचा मुद्दा आहे तो टॅलीमध्ये आपण आपल्या कंपनीचे फक्त अकाउंटिंग ही मेंटेन करू शकतो किंवा अकाउंटिंग बरोबर इन्व्हेंटरीही मेंटेन करू शकतो. आपल्याला ज्या प्रकारची सिस्टीम टॅलीमधून मेंटेन करावायची असेल ती या ठिकाणाहून सिलेक्ट करावी लागते. शक्यतो अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी ही सिस्टीम निवडावी. म्हणजे आपल्याला आपल्या कंपनीमधील मटेरियल मीन्स स्टॉक ही त्या व्यवहारासोबत मेंटेन केला जातो व अकाउंटिंगची संपूर्ण माहिती ही व्यवस्थित ठेवल्या जाईल. म्हणून निश्चितच या मेंटेन या कॉलमसमोर ज्यावेळेस आपण अकाउंट्स आणि अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी या दोन्हीपैकी अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी या सिस्टीमची निवड करावी, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला आपल्या अकाउंटिंगच्या व्यवहाराबरोबरच आपल्याकडं असलेलं स्टॉक त्याचीही आपल्याला
नोंद आपल्या अकाउंटिंगमध्ये करता येते. म्हणून हे जर स्टॉकची माहिती व्यवस्थिशीर ठेवावयाची असेल तर अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी ही सिस्टीम या ठिकाणी सिलेक्ट करावी. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातच अजून न्यू कंपनी क्रिएट करत असताना काही पुढील मुद्दे आहेत ते आपण निश्चितच पुढील तासिकेमध्ये घेऊ.